सम्पाद्य च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीसंतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा म्हणून लावा अंगारा गण गण गणात बोलते 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 तीर्थाचे प्राशन करीता हो पद तीर्थाचे प्राशन करीता हो मुखी झळकले आसू मुखी झळकले आसू माया माऊली गजाननाने माया माऊली गजाननाने
ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामधून देवाच्या पुढ्यात उभं राहून काहीतरी मागणी केली. मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी देवापाशी मागणी का करावी असा प्रश्न निर्माण होतो. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जगद्गुरु तुकोबारा देवासमोर काही मागतात की जगाच्या मालकानेच तुकोबारायांना सांगावं महाराज काहीतरी मागा, असा संशय निर्माण झाल्यानंतर या संशयाचं निरसन फक्त असंच होतं. काय? जगद्गुरु तुकोबारायांनी देवासमोर कधी काही मागितलं नाही, पण पंढरीनाथानेच श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांना सांगावं महाराज काहीतरी मागावा, काहीतरी मागितल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. उपांत्य दिन आहे, सेवेसाठी अभंग मागणीपर प्रकरणातलं आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी देवासमोर काय मागणी केली असावी की जगद्गुरु तुकोबारायांनाच देवाने सांगितलं महाराज मागा, संशयाचं निरसन झालं. जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी केली नाही, पंढरपूरच्या मालकानेच सांगावं महाराज काहीतरी मागा. मग आता मागत असणाऱ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर जाणून घ्यायचा असेल तर तो अधिकार तुकोबारायांच्या नामावलीद्वारे स्पष्ट होतो ना. अक्षय तनुगात्र परम पवित्र बोलोबा पुत्र. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र आपण अनुभवत असताना, वाचत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार डोळ्यासमोर आल्यानंतर काय श्रीमंत तुकोबारायांचा अधिकार असला पाहिजे. तुकोबाराय म्हणजे हाडाचे वारकरी. तुकोबारायांच्या घरची परंपरा आम्ही पाहिली तर तुकोबारायांचं घराणंच हे वारकरी घराणं आहे. वारकरी घराण्यामध्ये तुकोबारायांचा जन्म आहे. पण हा जन्म झाल्यानंतर जी परंपरा त्यांच्या वडिलांनीच चालवली, त्यांच्या आजोबांनी चालवली, त्यांच्या पंजोबांनीच चालवली, तीच परंपरा जगद्गुरु तुकोबारायांनी तशीच्या तशी सांभाळली, जोपासली. आणि ती जोपासत असताना, सांभाळत असताना तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलेला एक गोड अनुभव आहे. तो अनुभव सांगत असताना तुकोबाराय हाच अभंग का निवडतात ऐका. तुकोबारायांनी मुळात प्रत्येक अभंगामध्ये आपला अनुभव दर्शवलाय. का? संत महात्म्यांनी आधी जे अनुभवलं ते संत महात्म्यांनी समाजासमोर प्रगट केलं. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. काय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधला अनुभव आहे. तो अनुभव महाराज सांगत असताना सांगतात जगाच्या मालकासारखा, पंढरपूरच्या पांडुरंगासारखा देव आम्ही कुठे शोधून पाहिला नाही. का? तो आम्हाला भेटल्यानंतर दुसरं काही शोधायची आम्हाला गरजच पडली नाही. तो आमच्यासाठी पुरेसा होता. अहो त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतर, सर्वस्व त्याला अर्पण केल्यानंतर त्याने आमच्यावर केलेली जी कृपा आहे ती कृपा किती विशेष मानावी, किती विशेष सांगावी. सांगत असताना तुकोबाराय सांगतात माझ्या पांडुरंगासारखा देव, त्याच्यासारखी भक्ती करणारा भक्त आणि त्याच्यासारखा कृपावंत असणारा देव शोधून तुम्हाला कुठे सापडणार नाही. का? आमचा देव आहे. बघा आमच्या देवाचं निरीक्षण करा. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. आता जगाचा मालक देण्यासाठी कमी नाही, जगाचा मालक देण्यासाठी कमी नाही. पण नेमका हा प्रसंग घडला तरी कसा. जास्ती वेळ वाया न घालवता आपण तुकोबारायांच्या अभंगामध्ये प्रवेश करू. ऐका. जी परंपरा तुकोबारायांनी सांभाळली, जोपासली, ती परंपरा नित्यनेमाने करत असताना तुकोबारायांनी फक्त ती परंपरा नामस्मरणाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, पंढरपूरच्या मालकाच्या भक्तीच्या माध्यमातून तुकोबारायांनी ती परंपरा जोपासली. नाम तुकोबाराय ज्या वेळेस देवाचं नामस्मरण करतात ते नामस्मरण करत असताना तुकोबारायांची वाणी सुद्धा तुकोबारायांच्या हातात नाही. माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारायांनी केलेला नामाचं महिमान प्रतिपादन करत असताना तुकोबाराय सांगतात आम्ही जे नावाला महत्त्व दिलं. बर लक्षात आलं. तुकोबारायांनी नावाला महत्त्व दिलं. तुकोबारायांनी जी परंपरा त्यांच्या घराण्यात चालत आली त्याच परंपरे अंतर्गत जसं नावाला महत्त्व आहे तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये वारीला सुद्धा महत्त्व आहे. का? वारीला महत्त्व देत असणाऱ्या तुकोबारायांच्या जीवनाला अनुसरून तुकोबारायांनी जेवढं महत्त्व वारीला दिलंय तेवढं महत्त्व तुकोबारायांनी कोणालाच दिलं नाही. किंबहुना जो वारी करतो, वारी करत असणाऱ्या महात्म्याचा अनुवाद करत असताना संत वाङ्मय तर सांगतं नमो तीर्थपंथे चालिती तयासी येती बोळ वित त्यासी नमो. काय अधिकार असेल. जगद्गुरु तुकोबारायांनी जर पंढरपूरच्या वारकऱ्यांना एवढा अधिकार दिला असेल. किती अधिकार दिला. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. किती अधिकार दिला तुकोबारायांनी ऐका सांगतो. तुकोबारायांनी ज्या वेळेस पंढरपूरची वारी करावी, वारी करत असताना तुकोबारायांना वारीचं महत्त्व सांगत असताना सहज वेदवाणीच्या स्वरूपाने तुकोबारायांच्या मुखातून प्रगट व्हावं. ऐका. संतांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे शास्त्र आहे. जिथे शास्त्राचा अभ्यास तुम्हाला नसेल तिथे फक्त संत वाङ्मयाचा अभ्यास करा. शास्त्राचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय. तुकोबारायांनी वेदाचा अभ्यास, तुकोबारायांना ज्ञानाचा अभ्यास, तुकोबारायांना ग्रंथाचा अभ्यास. पण तरुण मंडळींच्या संख्येच्या उपस्थितीमधून फक्त एक
तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला एक छोटं मार्गदर्शन करतो. ऐका, तुम्ही सर्व माझे बंधू भगिनी इथं बसलेले आहात. एक सोपं सांगतो. तुकोबराय म्हणजे काय आहे? तुकाराम महाराज म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स असणारा एक महात्मा आहे. हा, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये श्रीमंती आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, पण श्रीमंती साजरा करण्याचा कॉन्फिडन्स आणि ज्ञान गोमट करण्याचं कॉन्फिडन्स प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाही. म्हणजेच काय, तरुण मुलं अभ्यास करत असताना पुस्तकातला अभ्यास करतात, तरुण मुलं अभ्यास करत असताना परीक्षेचा अभ्यास करतात, पण अभ्यास करत असताना तो अभ्यास व्यवहारामध्ये कधी उतरवता येत नाही. काय येत नाही? आपण फक्त लिखाण करतो पेपरामध्ये. ते लिखाण करत असताना आपण केलेलं ज्ञान आपण परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन दर्शवतो. पण ऐका, तुम्ही जाणकार आहात, ते ज्ञान किती जरी दर्शवत असताना आपल्यामधला कॉन्फिडन्स आपल्याला मोठं करतो, आपल्यामधलं ज्ञान आपल्याला मोठं करत नाही. काय कॉन्फिडन्स तुकोबरायांनी दाखवला? कोणासमोर? ज्यांचे वेद पाठ आहे, ज्यांचे ग्रंथपाठ आहे, त्यांच्यासमोर तुकोबरायांनी कॉन्फिडन्स दाखवला. आता ऐका, कॉन्फिडन्स दाखवत असताना एखादा वक्ता श्रोत्यांसमोर कॉन्फिडन्स दाखवतो, पण प्रत्येक श्रोता त्याच उंचीचा ऐकत असेल अशी गोष्ट नाही. म्हणजेच काय, काही विनोदाची अपेक्षा करतात. मुळात आयुष्याचा विनोद झालाय तरी विनोदाची अपेक्षा करतात. हा, तुम्ही ऐकताय का सर्व? तुम्ही झोपले नाही ना? 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. बघा, आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात, इकडं कसं आहे? बोला हो, जीव गेल्यानंतर जाळतात, एवढाच फरक आहे. सोपं सांगतो, ऐका. ऐकणारा श्रोता तेवढ्या उंचीचा असेल तेवढं आपण सांगू शकत नाही. कोणी विनोदाची अपेक्षा करतं, कोणी गायनाची अपेक्षा करतं, कोणी संत वाङ्मयाची अपेक्षा करतं, कोणी प्रमाणाची अपेक्षा करतं. पण ऐका, अपेक्षा जरी अनेक असल्या त्या अपेक्षा प्रत्येक कीर्तनकार पुरवू शकत नाही. का नाही? कीर्तनाचं माध्यम हे विनोदाचं माध्यम नाही. कीर्तनाचं माध्यम हे देवाच्या पर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर देव आपल्याला भेटेल की नाही भेटेल असा संशय निर्माण होतो, पण कीर्तनामधून देव भेटल्याशिवाय राहत नाही, इथे संशयच नाही. हा, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर बघा, टाळी वाजवू नका. काय होतं, टाळी वाजवल्यानंतर जे आजूबाजूला झोपले त्यांची झोप मोडते, म्हणून टाळी वाजवून त्यांना त्रास देऊ नका. आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे का? प्रत्येकाजवळ असणाऱ्या कॉन्फिडन्सची गरज आहे. पण तुम्ही म्हणाल, महाराज मग संतांकडनं काय शिकावं? ऐका, तरुण मंडळींनी संतांकडनं शिकायचं असेल तर कॉन्फिडन्स शिकावा. तुकोबारांकडनं कॉन्फिडन्स शिका. हा, जर तरुण मंडळींना शिकायचं असेल तर संत वाङ्मयातून कधीतरी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना जे अलौकिक तत्वज्ञान ज्ञानोबारांनी प्रत्येक समाजाच्या हितासाठी आपल्याला प्रत्येकाला सहज सोप्या भाषेमधून गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, जे ज्ञानोबारांनी टीका केली ती टीका कधीतरी वाचा. ऐका, आपल्याला जी फिलॉसॉफीची ज्ञान तत्वज्ञान पाजणारे वैज्ञानिक आहे, त्या वैज्ञानिकांना सुद्धा जे समजलं नाही ते ज्ञानोबारांनी सहज सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. काय ऐका, 700-800 वर्षापूर्वी घड्याळ नव्हती. 700-800 वर्षांपूर्वी वेळ कसा समजवायचा? जर डोक्यावरती सूर्य आला तर समजावं, हा दुपार झाली, दुपारचे 12 वाजले. पण 800 वर्षांपूर्वी घड्याळ नव्हती, तरी ज्ञानोबारांनी जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ते सांगत असताना ज्ञानोबाराय काय गोड बोलतो. माऊली सांगतात काय, उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. बोला, ज्ञानोबारांनी सांगितलेलं तत्वज्ञान. जिथे घड्याळाची निर्मिती नाही तिथे ज्ञानोबाराय बोलतात, उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. हा, परिभ्रमे का घटिका, नाम घड्याळ. घड्याळ त्याला शुद्ध मराठीमध्ये वाच असं म्हणतात. विठ्ठला ऐका, हा काय शिकावं संत महात्म्यांकडून? संत महात्म्यांकडून जे तुम्ही शिकाल ते तुम्हाला कामाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय, थोडा संशय निर्माण करतो आणि पुन्हा अभंगात येतो. आपण आपल्या परिसरामधून, आपल्या पंचकृषीमधून, आपल्या आजूबाजूच्या मंडळींकडून किती जरी काही शिकलो तर ते व्यवहाराचं आपण शिकतो. म्हणजेच घेवाणदेवाण कशी व्हावी हे आपण शिकतो. पण जर आपण संत वाङ्मयातून, संत संगतीतून आणि संतांच्या मार्गदर्शनातून काहीतरी शिकलो, ते शिकल्यानंतर घेवाणदेवाण होईल. पण ती घेवाणदेवाण होत असताना एकतर घेवाण होईल भक्तीची आणि देवाण होईल भक्तीचीच. हे संत महात्म्यांकडून शिकल्यानंतर होतं. म्हणून असं सांगतात, बसायचं असेल तर एखाद्या चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये बसावं. आमचे श्रीगुरू नेहमी सांगतात, बसायचं असेल तर कधीतरी एखाद्या महात्म्याच्या संगतीत बसावं. काय आहे महात्म्याजवळ? तुम्ही जाणकार आहात. ऐका, मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मण्य एकम, महात्मानाम. महात्म्याकडे हे 3 वचन आहे. त्याच्या मनामध्ये एक आहे, त्याच्या वाचेमध्ये एक आहे आणि त्याच्या कृतीमध्ये सुद्धा एकच आहे.
म्हणजेच काय, त्याच्या मनामध्ये असणारा देव आहे, त्याच्या कृतीमध्ये असणारा देव आहे आणि त्यांच्या वाचेमध्ये असणारा सुद्धा देवच आहे. कोण आहेत ते महात्मे? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. कोण आहेत ते महात्मे? सांगतो ऐका. सोपान संवत्सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिखरी. कोण आहेत ते महात्मे? ऐका. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कोण आहेत ते महात्मे? नामदेवराय तर समाधी प्रकरणात एवढा गोड भाव सांगतात. नामदेवराय सांगतात, हा ते संत महात्मे आहेत. कोण? निवृत्ती सोपान ज्ञान देव. निवृत्ती सोपान ज्ञान टाळवा. निवृत्ती सोपान ज्ञान देव. हा निवृत्ती सोपान ज्ञान त्रिमूर्ती तिन्ही देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. हा त्रिमूर्ती तिन्ही देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. धर्म रक्षणार्थ पहावो. धर्म रक्षणार्थ पाहावं. धर्म रक्षणार्थ पहावो. धर्म बोला बोला सर्वांनी बोला. मनुष्य रूपी अवतरले. मनुष्य रूपी अवतरले. मनुष्य रूपी अवतरले. मनुष्य रूपी अवतरले. निवृत्ती सोपान ज्ञान देव. निवृत्ती सोपान ज्ञान देव. निवृत्ती सोपान ज्ञान देव. निवृत्ती सोपान ज्ञान देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. त्रिमूर्ती तिन्ही देव. धर्म रक्षणार्थ पहावो. मनुष्य रूपी अवतरले. धर्म रक्षणार्थ पाहावं. मनुष्य रूपी अवतरले. 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 कोण आहेत ते महात्मे? ऐका. ते महात्मे आहेत निवृत्ती सोपान ज्ञानदेव. त्रिमूर्ती तिन्ही देव. धर्म रक्षणार्थ पहाहो. मनुष्य रूपी अवतरले. ऐका. ते महात्मे त्यांचं जीवन महात्मे दर्शवत असताना नामदेवराय तर बोलतात ना, ते महात्मे आहेत निवृत्ती सोपान ज्ञानदेव. नाम फक्त हे 3 महात्मे नाही, हे महात्मे ज्या पदावर आहेत ते संत आहेत. आणि हे महात्मे जीवन जगत असताना संत संगतीला अनुसरूनच जीवन जगतात. म्हणजेच काय, त्यांनी कधी देवाच्या संगतीची अपेक्षा केलीच नाही. अपेक्षा जर मांडलीच असेल, ती अपेक्षा मांडत असताना त्यांनी फक्त आणि फक्त संतांच्या संगतीची अपेक्षा मांडली आहे. म्हणजेच काय, देवाला जिथे माहिती आहे माझ्या संतांना मी प्रिय आहे, तिथे संत महात्म्यांना माहिती आहे आमच्या पंढरीनाथाला आम्ही किती प्रिय आहे, तेही प्राणा परवते. आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते किती आम्हाला प्रिय आहेत. बघा,
जो भक्त देवाला प्रिय आहे त्या भक्ताची व्याख्या आपल्याला गीता बोलते 12व्या अध्यायात, यो मद भक्त समे प्रिय. कोणता भक्त देवाला प्रिय आहेत? ज्या भक्ताच्या जीवनामध्ये या 3 कोटी आहेत. हा, मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मण्य एकम. हे ज्याच्या कृतीमध्ये आहे. म्हणजेच काय, इतकं गोड भाव आहे हो. ऐका, 2 मिनटं लक्ष द्या. इतका गोड भाव सांगितला आहे. मनामध्ये एक, मुखामध्ये एक आणि कृतीमध्ये एक. विश्वगुरूंच्या मनामध्ये एक. काय? विश्वगुरूंच्या मनामध्ये फक्त श्रीगुरूंच्या कृपेचा आशीर्वाद, श्रीगुरूंच्या संगतीची अपेक्षा आणि श्रीगुरूंचे कृपापात्र शिष्य म्हणून ओळखले जाणाऱ्या विश्वगुरूंच्या मनामध्ये एक आहे. काय आहे? फक्त देवाचं नामस्मरण आहे. ऐका, विश्वगुरूंच्या मनामध्ये एक आहे, देवाचं नामस्मरण. विश्वगुरूंच्या मुखामध्ये एक आहे. काय? विश्वगुरूंच्या मुखामध्ये एक आहे, देवाचंच नामस्मरण. हा, संतांच्या संगतीची अपेक्षा. आणि ऐका, विश्वगुरूंच्या कृतीमध्ये सुद्धा तेच आहे. काय? वडील बंधू होण्याची जबाबदारी. हा, वडील बंधू होण्याची जबाबदारी. काय कृतीमध्ये असेल त्यांच्या? ऐका, असं सांगतात, एखाद्या घरामधून जर वडील देवा घरी गेले, देव आज्ञा झाल्यानंतर, वडील म्हणजे बाप म्हणजे घराचा एक खांब असतो. सहज पद्धतीने घर खुशाल ज्याच्याने झोपतं, ज्याच्यामुळे झोपतं, तो बाप आहे. हा, एखाद्या घरातून जर बाप वजा झाला, बाप वजा झाल्यानंतर त्या घराची जबाबदारी पूर्ण मोठ्या भावावर येते. वा, न सांगता तुम्हा कळू येते वर. मग काही हरकत नाही. हा, आणि तेच वाट बघत होतो मी, केव्हाची वाट बघत होतो. हा, ऐका, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, वडील बंधूंवरती जबाबदारी येते, म्हणजे मोठ्या भावावरती जबाबदारी येते. विठ्ठल पंथांनी, रुक्मिणींनी काशीच्या मार्गाने मार्गक्रमण केलं, परंतु ते मार्गक्रमण केल्यानंतर ती सर्व जबाबदारी आली कोणावर? बोला. ती सर्व जबाबदारी आली विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांवर. बघा, ब्रह्मचित्काळ या ग्रंथामध्ये ब्रह्मलीन श्री संत श्रीगुरु वक्ते बाबांनी एवढा गोड भाव सांगितलाय. बाबा सांगतात, ज्या वेळेस विश्वगुरूंवरती जबाबदारी आली, ती जबाबदारी आल्यानंतर विश्वगुरूंनी ती पार पाडली. कशी पार पाडली सांगतो, ऐका. विश्वगुरूंनी आधी समाधी घेतली नाही. आधी ज्ञानोबरांनी समाधी घेतली. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. अहो, ज्ञानोबरांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबरांच्या समाधीनंतर समाधी घेतली सासवड ग्रामामध्ये श्री संत सोपान देवांनी. सोपान संवत्सरी मिरवत. सोपान देवांची संवत्सर ग्रामावरती समाधी झाल्यानंतर ऐका, आई साहेब गुप्त झाल्या. याचा पुरावा सांगतो, ऐका. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज. टाळी वाजवा, टाळ वाजवा. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. ऐका, 3 संतांनी आपलं अवतार कार्य संपवलं. अवतार कार्य संपवलं म्हणजेच काय, संत जरी शरीराच्या माध्यमातून समाजामधून वेगळे झाले असतील तरी स्मरणातून संतांना कोणीच वेगळं करू शकत नाही. सोपं सांगतो, ऐका. ब्रह्मलीन श्री संत यादव महाराजांनी जरी कीर्तनात देह ठेवला असेल, जरी शरीर रूपाने ते आपल्यात नसतील तरी प्रत्येकाच्या स्मरणामध्ये ते आज आहे याला म्हणावं देह ठेवावा.
कसा ज्ञानोबाराय बोलतात ना, का झाकल्या घटीचा दिवा नेनोजी काय झाले तेव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. हा, महात्म्यांनी देह ठेवावा, महात्मेच देह ठेवतात. परंतु प्रत्येक मनुष्याला त्याच्या इच्छेनुसार मरण येत नाही. काय मरण असेल हो, मरण त्रिकालबाधित सत्य आहे. बघा श्री गुरु ब्रह्मलीन किसन महाराज साखरे बोलायचे, ज्या मनुष्याने ज्याचं मरण डोळ्यासमोर ठेवून परमार्थ केला त्याच मनुष्याचा परमार्थ यशस्वी होतो. त्याच मनुष्याचा परमार्थ यशस्वी होतो. ज्याने आपलं मरण डोळ्यासमोर ठेवलं. मरण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावं. तुम्हाला काय वाटलं, आपण आज राजे आहोत, आज जरी आपण राजे असलो तरी मरण आपल्याला येणार नाही. अहो, मरण आल्याशिवाय राहत नाही. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती विषयाची जणी व्हाल लोलंगत. अहो, जो मनुष्य जन्माला येतो त्या मनुष्याला मरावं लागतं. पण ऐका, मनुष्य ज्या वेळेस कीर्ती करून मरतो तो अमर होतो. आणि अमर पदापर्यंत पोहोचणारा आपल्या प्रत्येकाच्या हितासाठी आलेला एक समाजसेवक आपण गमावला आहे. तो समाजसेवक आपण प्रत्येकाने गमावला आहे. बघा, वारकरी संप्रदाय सांगतो, ज्या महात्म्याने ज्या पुरुषाने समाज कार्य केलं त्याचं तरी नाव आपण कीर्तनामध्ये घेतलं पाहिजे. हे चुकीचं नाही. मला संशय होता, पण ज्या वेळेस मोठमोठ्या महात्म्यांच्या मुखातून, श्रीगुरू कुरेकर बाबांच्या मुखातून जे आज आपल्यात नाही अशा अजितदादा पवारांबद्दलचे 2 शब्द ऐकले तेव्हा आमच्यासुद्धा अंगाला काटा आला. काय असावं जीवन सांगतो. खरं जीवन तोच मनुष्य जगतो ज्या मनुष्याने समाजकार्य करत असताना आपल्या घरचा विचार केला नाही. अहो, जी वेळ जाण्याची नव्हती त्या वेळेला दादा गेले, पण गेल्यानंतर सुद्धा कामाची पोहोच पावती सोबतच घेऊन गेले. का, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखातले शब्द होते, जोपर्यंत माझे हातपाय चालताय तोपर्यंत मी तुमचा फायदाच करेल. परंतु हातपाय बंद झाल्यानंतर सुद्धा कागदाच्या रूपातून त्यांनी आपला फायदाच पाहिला. हे खरं जीवन असतं. काय असतं जीवन? आमचे बाबा नेहमी बोलतात आम्हाला, आमचे बाबा नेहमी सांगतात. ते म्हणतात, खरं खरं मनुष्य तो जीवन जगतो. ऐका, खूप गोड बाबा आहे राम महाराज. खरं मनुष्य तो जीवन जगतो. आपण चालत असताना 2 माणसांनी आपल्यासोबत चाललं पाहिजे. आपण बोलत असताना 10 माणसांनी आपलं बोलणं मन लावून ऐकलं पाहिजे. आपण बसल्यानंतर 4 माणसांनी आपल्या जवळ बसलं पाहिजे. आणि आपण मेल्यानंतर हा मनुष्य चांगला होता हे शत्रूच्या मुखात वाक्य आलं पाहिजे. याला म्हणावं खरं जीवन. हे खरं जीवन आहे. बघा, संत महात्म्यांचं जीवन काय आहे, आईसाहेबांचं जीवन काय आहे आणि त्यांच्या कृतीमधला देव काय आहे. माझा मुद्दा हा चालू होता. मनस्य एकम वचस एकम कर्मण्य एकम. काय विश्वगुरूंच्या कृतीमधला देव असेल? आपण विश्वगुरूंच्या मनामधला देव ओळखला, विश्वगुरूंच्या मुखामधला देव पाहिला. आता विश्वगुरूंच्या कृतीमधला देव जर बघायचा असेल तर तो कृतीमधला देव आपल्याला संत महात्मे सांगतात. काय महात्म्यांच्या कृतीमधला देव? वडील बंधू होण्याची जबाबदारी तर सांभाळलीच, परंतु सांभाळल्यानंतर विश्वगुरू पंढरीनाथासमोर भाव व्यक्त करत असताना देवाला सांगतात, देवा, अरे आता हे आयुष्य मला हे आयुष्य नको. हे शब्द ऐकल्यानंतर पंढरपूरच्या मालकाचे डोळे पाणावेत. पंढरपूरच्या मालकाचे डोळे. मी कोणाचं सांगतोय? एखाद्या राजकीय व्यक्तीचं नाही, एखाद्या समाज सुधारकाचं का नाही. अहो, पंढरपूरचा मालक जो आमचा पांडुरंग आहे त्याने विश्वगुरूंचे शब्द ऐकावेत. आणि शब्द ऐकता क्षणी पंढरपूरचा मालक डसाडसा रडत असताना त्याचे डोळे पाणवलेल्या डोळ्यांनी विश्वगुरूंची मागणी का अशी आहे म्हणून विचारतो. त्यावेळेस विश्वगुरूंनी सांगावं, देवा, नको हे आयुष्य मला. का? अरे, आई वडील गेल्यानंतर आईसारखा सांभाळ ज्या मुक्ताबाईंनी माझा केला ती मुक्ताबाई माझ्याजवळ नाही. अरे, आई वडील गेल्यानंतर एक भाऊ म्हणून कायम मला सोपा मार्ग ज्यांनी दाखवला ते सोपान देव आज माझ्याजवळ नाही. आणि अरे, एवढं ऐश्वर्य प्राप्त असून सुद्धा लीनता धारण करून ज्या माझ्या ज्ञानाने माझ्या समोर ज्ञानेश्वरी सांगितली आणि जगाच्या हितासाठी शेवटच्या अक्षरांमध्ये सांगावं, जे खळांची व्यंकटी सांडो, असा ज्ञाना माझ्याजवळ नाही. आता मला हे आयुष्य नको. जगाच्या मालकाने सांगावं, देवा, तुमच्या मनात काय आहे? आम्हाला आता समाधी घ्यायची म्हटल्यानंतर विश्वगुरूंचे शब्द पंढरीनाथाने पाळावे. आणि सर्व वैष्णवांसोबत, सर्व वारकऱ्यांसोबत विश्वगुरू याच त्र्यंबक शिखरावरती, त्र्यंबकेश्वरीवरती मार्गक्रमण करत असताना वाटेमध्ये त्यांना अर्धशक्तिपीठ लागतं. ते नाव आहे सप्तशृंगी गड. या गडावरती विश्वगुरूंनी जगाच्या मालकाजवळ हट्ट करावा, देवा, मला इथे थांबायचंय,
मी इथे इथं थांबतो आणि नंतर मी येतो. जगाच्या मालकाने विचारावं, देवा का थांबायचंय? मला देवीचं दर्शन घ्यायचंय. पण ऐका, संशय असा आहे, विश्वगुरूंनी फक्त देवीचं दर्शन घेतलं नाही, आपल्या श्रीगुरूंचं दर्शन घेतलं, चौरंगीनाथांचं दर्शन घेतलं. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. विश्वगुरूंनी आपल्या श्रीगुरू गहिनीनाथांचं दर्शन घेतलं. फक्त दर्शन घेत असताना एकटे थांबले नाही, देव सुद्धा थांबला, सर्व वैष्णव थांबले. आणि सर्व वैष्णव थांबल्यानंतर सर्व वैष्णवांनी जगदंबे समोर 3 दिवस कीर्तन करावं. आणि 3 दिवस कीर्तन झाल्यानंतर सर्व गोपाळ पंढरपूरच्या मालकाला सांगतात, देवा 3 दिवस येथे राहिले गोपाळ, 3 दिवस येथे राहिले गोपाळ, मग म्हणती सकळ चला आता. संत वाङ्मयातलं प्रमाण आहे. 3 दिवस थांबल्यानंतर सांगतात, देवा चला आता त्र्यंबक शिखरावरती. आता ऐका, निवृत्तीनाथांच्या कृतीमधला, विश्वगुरूंच्या कृतीमधला देव ज्या वेळेस त्र्यंबक शिखरावरती विश्वगुरू पंढरीनाथ नामदेवराय सर्व संत पोहोचले, पोहोचता क्षणी आता विश्वगुरू समाधीला बसणार, तेवढ्यात जगाच्या मालकाचं हृदय भरून येतं. आणि हृदय भरत असताना पंढरपूरचा मालक डसा डसा रडतो. कोणासाठी? आमच्या विश्वगुरूंसाठी. हा विचार करा, जिथे देव विश्वगुरूंसाठी रडत असेल, त्यांच्या कृतीमधला देव कसा असेल? त्यांच्या कृतीमधला देव कसा असेल? सांगतो ऐका, गोड भाव आहे. ज्या वेळेस पंढरपूरचा मालक रडतो ना, रडत असताना त्याच्या मनामधला भाव कसा आहे संत वाङ्मय दर्शवतो. तो भाव सांगत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या अंगावरती काटे येतात. तो भाव सांगत असताना जगाचा मालक डसाडसा रडतो. का? जगाच्या मालकाने आधी ज्ञानोबारायांना गमवलं. जगाच्या मालकाने रुक्मिणींना सांगावं, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखीला नयनी, ह्याची ज्ञान संजीवनी जाणत त्रिलोक्य असे. अहो, जगाच्या मालकाने सांगितलं, जो माझ्या ज्ञानोबारायांची यात्रा करेल, जो करेल याची यात्रा, तो तारेल सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा, याचे निदर्शनी होती. विश्वगुरूंच्या समाधी नंतर सुद्धा पंढरपूरचा मालक कसा रडतो? ऐका, विठोबाचे हृदय आले से भरून, विठोबाचे हृदय आले से भरून, झाकी येले नयन निवृत्ती राजे, निवृत्ती राजे, झाकी येले नयन निवृत्ती राजे. विठोबाचे हृदय आले से भरून, विठोबाचे आले से भरून, झाकी येले नयन निवृत्ती राजे, झाकी गेले नयन निवृत्ती राजे. विठोबाचे हृदय आले से भरून, विठोबाचे हृदय आले से भरून. विश्वगुरू समाधीला बसता क्षणी ब्रह्मांडाचा चालक, ब्रह्मांडाचा मालक, राजाधिराज पंढरीनाथ, पतित पावन असणारा श्री पंढरीनाथ ज्या वेळेस विश्वगुरूंची अवस्था पाहतो, आता ज्ञानोबराय माझ्या जवळून गेले, सोपानदेव माझ्या जवळून गेले, मुक्ताबाई सुद्धा गुप्त झाल्या, आता माझे विश्वगुरू जाणार, माझे दादा जाणार. म्हणून पंढरपूरचा पंढरीनाथ रडतो. सांगतो ऐका, भक्त भेटण्यासाठी सुद्धा आमच्या पंढरपूरच्या मालकाचा अधिकार तेवढा असावा. माफी मागून बोलतो, पण नशीब आहे म्हणून नशिबाने ज्ञानोबा तुकोबरायांसारखे विश्वगुरूंसारखे संत भक्ताच्या स्वरूपाने आमच्या पंढरपूरच्या मालकाला भेटले. पंढरपूरच्या मालकाला भेटले. हे पंढरपूरच्या मालकाचं नशीब आहे. आणि देव रडत असताना धाय मुकरून रडतो. कसा रडतो देव? ऐका, आपण आपल्या विश्वगुरूंच्या परिसरामध्ये आहोत, त्यांचं नाव आपण इथं उच्चार केलं तर आमच्या पंढरीनाथाचं हृदय तिथं भरून येतं. हा अधिकार आणि या कृतीमधल्या देव विश्वगुरूंनी उतरवला आहे. विठोबाचे हृदय आले से भरून,
संतांच्या कृतीमधला देव ऐका, हाच कृतीमधला देव श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी उतरवला वारीच्या माध्यमातून. तुकोबाराय ज्या वेळेस पंढरपुरात येतात, आल्यानंतर तुकोबारायांनी सर्व चंद्रभागेचं स्नान करावं, सर्व विधी कथा आपटावी. चंद्रभागे स्नान तुका मागे दान, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. अहो हे सर्व आवरल्यानंतर तुकोबारायांनी आता दर्शन बारीला लागावं. लागले तुकोबाराय दर्शन बारीला. बरोबर 10:15 का 10:15 वाजता. वेळ कमी असल्यामुळे माझी वेळ मर्यादा आहे म्हणून, नाही तर खूप गोड प्रसंग संतांच्या कृतीमधला देव आहे. ऐका, उपांत्य दिवस आहे. तुकोबाराय ज्या वेळेस देवासमोर जात असताना आपला संशय अभंगाचा असा होता. काय संशय असा होता? जगाच्या मालकाने तुकोबारायांना दिलं की तुकोबारायांनी बोला तुकोबारायांनी मागितलं. सोपं आहे ना, थोडं मोठ्याने बोला. जगाच्या मालकाने तुकोबारायांना दिलं की तुकोबारायांनी, तुम्ही बोलता का नाही हो? बोला हो. वा तुकोबारायांनी, जगाच्या मालकाने तुकोबारायांना दिलं की तुकोबारायांनी मागितलं. हा संशयाचं निरसन आपल्याला या कृतीद्वारे करायचं आहे, या वाङ्मयाद्वारे, या संत चरित्राद्वारे करायचं आहे. तुकोबाराय सर्व स्नान संध्या आपटून ज्या वेळेस दर्शन बारीला लागतात, दर्शन बारीला लागत असताना एक भक्त जातो, पंढरपूरच्या मालकाचं दर्शन घेतो. तेव्हा मागून तुकोबाराय जातात आणि तुकोबारायांच्या मनामधला भाव असा आहे, आता माझा देव मला दिसला. अहो आयुष्यभरासाठी तळमळ करत असताना, ज्या वारीच्या वाटेवर चालत असताना फक्त पंढरपूरच्या मालकाची भेट व्हावी अशी वाट, अशी तळमळ मनामध्ये ठेवून ज्या वेळेस मी प्रवास करतो, आता हा प्रवास माझा थांबेल, माझा देव मला भेटेल. आता देव भेटणार, देवाचं मनसोक्त दर्शन घेणार आणि जन्माला आल्याचं सार्थक होणार. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आता माझ्या जन्माचं सार्थक होणार. तुकोबारायांनी हा भाव व्यक्त करावा आणि भाव व्यक्त करत असताना पुढचा मनुष्य गेल्यानंतर, पुढचे वारकरी सरकल्यानंतर तुकोबाराय देवाजवळ जातात. गेल्यानंतर तुकोबारायांनी देवाच्या त्या रूपाकडे पाहावं. पाहता क्षणी तुकोबाराय आपल्या अश्रूच्या धारा मात्र थांबवू शकले नाही. तुकोबारायांनी अश्रूचा बांध तिथेच सुरू करावा. डोळ्यातले अश्रू गालावर यावे. येता क्षणी तुकोबारायांनी फक्त मनामधून एक आवाज द्यावा, अरे हा तोच आहे जो योग्यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. हा तोच आहे ज्याच्यासाठी आयुष्यभरासाठी आम्ही झिजतोय. हा तोच आहे ज्या पंढरपूरच्या मालकाच्या भक्तीमध्ये सर्व संत महात्म्यांनी अखंड जीवन तेवत ठेवलं. हा तोच आहे त्याच्या भक्तीमध्ये आम्ही रोज रंगतोय, त्याच्या नामस्मरणामध्ये रोज आमचा दिवस जातोय आणि आयुष्याची समाप्ती आम्ही फक्त आणि फक्त त्याच नामावरती करणार आहोत. हा आमचा देव आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. पाहता क्षणी तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. या आनंदाच्या भरामध्ये पंढरपूरच्या मालकाने तुकोबारायांकडे पाहावं. ऐका, जो आनंद पंढरपूरच्या मालकाला पाहून तुकोबारायांना झाला, त्याच्याहून 100 पटीने आनंद तुकोबारायांना पाहून पंढरपूरच्या मालकाला झाला. पंढरपूरच्या मालकाला झाला म्हणजे एवढी तरी भक्ती असावी. मी थोडं संशयातून बोलतो, एवढी तरी भक्ती असावी. आपण देवाजवळ गेल्यानंतर देवाला ओझं नको वाटायला. मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का? देवाला आनंद वाटला पाहिजे. आपलं ओझंच वाटतंय, आपण संसाराचंच मागतोय, मग ओझं का वाटणार नाही हो? देवाजवळ गेल्यानंतर देव मागा, देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. तुकोबाराय देवाजवळ गेल्यानंतर देव मागतात, बाकी इतरत्र काही मागत नाही. का? अहो तुकोबारायांजवळ देव आहे याचे पुरावे आहेत ना. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. इथं आला. अहो किती समाज, किती ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीमध्ये जन्माला आला असेल. समाज म्हणतो महाराज थांबा, देव न लगे, देव न लगे. आता काय भक्ती असेल त्यांच्या जीवनामध्ये. ते म्हणतात महाराज नाही, देव आम्हाला नको. अशा बऱ्याचशा माणसांच्या मनामधली शंका आहे, देव या मृत्यू लोकामध्ये नाही. एका महात्म्याने, एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना लेक्चर करत असताना 2 तास लेक्चर केलं आणि पटवून दिलं की या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या वर्ल्डमध्ये, या प्रेझेंट काळामध्ये देव नाही, देवाचं अस्तित्व नाही. एका महात्म्याने हे पटवून दिल्यानंतर, गुरुजींनी पटवून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगावं, गुरुजी तुम्ही एवढं गोड बोललात. सर्व तरुण लोकांनी, तरुण मंडळींनी गर्दी करावी. गर्दी करता क्षणी गुरुजींना सांगावं, गुरुजी 2 तास डोळ्याची पापणी मिटेपर्यंत आम्ही तुमचा प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोहोचवतोय. हृदयापर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला सर्व मान्य झालं की या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या वर्ल्डमध्ये देव नाही. महाराज, गुरुजी तुम्हाला हे आलं कुठून? गुरुजी सांगतात, ही सर्व देवाचीच कृपा आहे. ही सर्व देवाचीच कृपा आहे. म्हणजे 2 तास ज्याच्यावर बोलला देव नाही, शेवटी मान्य करावं लागलं देवाचं अस्तित्व आहे. ऐका, पंढरपूरच्या मालकाकडे पाहता क्षणी तुकोबारायांचे डोळे जसे पाणावतात,
पाणता क्षणी तुकोबारायांना ज्या वेळेस जेव्हा जगाच्या मालकाचा मुखवटा दिसतोय, चरण कमल दिसतायत, ते पाहता क्षणी तुकोबारा म्हणतात, अरे हा हेच चरण कमल आहे जे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी प्राप्त झाले नाही आणि आम्ही तो सोपा केला आहे, आम्हाला तो प्राप्त झालाय. सापडला हरी जी हृदय मंदिरी, हा आम्हाला प्राप्त झालाय. हा आमचा पंढरपूरचा पांडुरंग आमच्या जवळ आहे. आणि तुकोबारायांनी पाहता क्षणी आनंद व्यक्त करावा, 100 पटीने आनंद पंढरपूरच्या मालकाला व्हावा. आनंद झाल्यानंतर जगाच्या मालकाने तुकोबारायांना सहज सांगावं, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, देवा अरे तू कधी गाथा वाचलाय का? कधी गाथा वाचलाय? आमचे श्रीगुरु म्हणतात, कधी गाथा वाचलाय? जगाच्या मालकाने सांगावं, तुकोबाराय असं काय बोलतात? अहो तुम्हीच मान्य केलंय, माझ्याच आशीर्वादाने तुमचा गाथा पूर्ण झालाय आणि तुम्हीच म्हणतात गाथा वाचलाय का? हो महाराज वाचलाय. मग जगाच्या मालकाला तुकोबारायांनी सांगावं, देवा माझ्याच गाथ्यामध्ये मीच लिहत असताना सांगितलंय, भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वता. देवा मीच सांगितलंय, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. बोला बोला बोला, हात पसरीजीने दिक त्याचे. अहो देवा जो समाजात मागतो त्याला किंमत राहत नाही. तुम्हाला अजून थोडं सांगावं लागेल का? जो समाजात मागतो त्याला किंमत राहत नाही असं म्हणतात. भाड्याला जास्ती पैसे लागतात, म्हणजे जो प्रवासाचा जो भाडा आहे त्याला जास्ती पैसे लागतात. नाही काहींना आज समजेल, काहींना उद्या समजेल, पण समजेल 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 हळूहळू प्रत्येकाला कळेल. मागणाऱ्याला समाजामध्ये किंमत नाही. मी पुन्हा बोलतोय, मागणाऱ्याला समाजामध्ये किंमत नाही. जगद्गुरु तुकोबारा देवाला म्हणतात, देवा हे सर्व वाचून तुला वाटतं आम्ही काही मागू? देवा नाही नाही नाही, आम्ही मागणार नाही. जगाच्या मालकाने काय करावं? जगाच्या मालकाने विटेवरून उतरावं. उतरल्यानंतर कटेवरचे हात खाली काढावे, तुकोबारायांच्या समोर यावं, गुडघ्यावर बसावं, कमरेचा शेला सोडावा आणि तुकोबारायांच्या गळ्यात टाकावा. आणि टाकता क्षणी तुकोबारायांना सांगावं, देवा देवा आता मी तुम्हाला मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. त्यावेळेस जगाच्या मालकाचे हे शब्द ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकले, ऐकता क्षणी तुकोबारा देवाला म्हणतात, देवा अरे पाठीमागं भक्त येत आहेत, अरे त्यांनी जर तुला असं पाहिलं तर ते काय बोलतील तुला? नाही नाही, उठ 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 उठ, पुन्हा वरती जा, मी तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करतो आणि काहीतरी मागतो. आता काही न मागणारे तुकोबारा आज काहीतरी मागणार, म्हणून देवाचा चेहरा फुलला. जसा 10:30 वाजताय जसा तुमचा फुलला तसा देवाचा चेहरा फुलला. चेहरा फुलल्यानंतर जगाच्या मालकाने तुकोबारायांना सांगावं, देवा तुम्ही काही मागणार नव्हते, पण आता तुम्ही तुमचे शब्द परत घेतले आणि काही न मागता तुम्ही आज काहीतरी मागणार आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित. बोला, वडिलांची रीत जाणत असो, काही मागले आम्हाला अनुचित आहे. म्हणजेच काय? बघा, नाशिक सारख्या सिटीमध्ये शहरामध्ये गेल्यानंतर, माफ करा नाशिकमध्ये नाही, येवल्यासारख्या शहरामध्ये गेल्यानंतर आपण तिथून सुंदर पैकी पैठणी घेतली. ती पैठणी घेतल्यानंतर नवऱ्याला हट्ट करावा, अहो 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 मला ही पैठणी पाहिजे. आहोंनी ती इच्छा पूर्ण करावी. ती आहोंनी इच्छा पूर्ण केल्यानंतर नवीन पैठणी घेऊन द्यावी. ऐका, ही मागणी उचित झाली, पण काही कालावधीनंतर तीच पैठणी धुवून मागावी, ही मागणी अनुचित झाली. तुम्ही ऐकताय का? म्हणजे या महिला मंडळींचा अधिकारच तेवढा असतो. ते जरी स्वरूप चांगलं, हे स्वरूप जरी तुम्हाला सामान्य दिसत असलं तरी नाही, या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं स्वरूप आहे. त्यांचं स्वरूप म्हणजे काय? त्या धर्मपत्नी आहेत. धर्मपत्नीची व्याख्या काय सुंदर सांगितली आहे. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया दरिद्री. या लाडक्या बहिणी आहेत, या सर्व माता भगिनी आहेत, म्हणजे त्या पतिव्रता आहेत. पतिव्रता म्हणजे नाम, त्या पत्नी आहेत. पत्नीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अरे वा 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 वा, मी सोपं विचारलो हो. पत्नीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? वा, म्हणजे तुम्हाला पत्नी शब्द इंग्लिश मधला वाटला का? तुम्ही बायको म्हणताय. बरं आता मला सांगा, बायकोला शुद्ध इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? हो मोठ्याने बोला, सगळे ब्रह्मचारी नाही ना. बोला, बायकोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? अहो मला आवाज येत नाही, मोठ्याने बोला. बायकोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? अहो तुम्ही नका बोलू माऊली. म्हणजे म्हणतात ना उतावळा. वा, ऐका जरा मोठ्याने बोला. बायकोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? वाईफ. वाईफ म्हणजे काय? मी याचा पूर्ण शोध लावून हे सर्व शोधलंय. जरी ते मला त्याच्यातला अनुभव नसला तरी मी शोधलंय. का वाईफ म्हणजे काय? विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम जी फाईट करते तिलाच वाईफ म्हणता. तिलाच वाईफ म्हणता. आता ऐका, हा अधिकार ओळखला आहे
हा अधिकार जाणला आहे. म्हणजेच काय, आपला प्रसंग असा चालू होता. जगाच्या मालकाने सांगावं, काही मागणारे न तुकोबाराय. आता म्हणतात काही मागणे आम्हा अनुचित. आले तुकोबाराय मागणीपर्यंत. आता जगाच्या मालकाला तुकोबारायांनी सांगावं, देवा जे मी मागणार आहे ते तुला द्यावं लागेल. हो हो देवा, तुम्ही काहीही मागा, मागा मागा मागा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचे घर जाळू का? त्यांचे घर जाळू का? हा, तुकोबाराय म्हणतात, देवा असं काही करू नका. हा, तुकोबारायांनी सांगावं, देवा असं आम्हाला काहीच नको. मग जगाच्या मालकाने सांगावं, देवा तुम्ही काहीही मागा. नाही नाही नाही, विचार करा देवा, थोडा विचार करा. विचारा वाचून न पविजे समाधान. तुम्ही विचार करा आणि मग सांगा, मग मी मागतो. जगाच्या मालकाने सांगावं, देवा बास विचार केला, आता मागा. मागा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी ते मागितलं. म्हणजे काय मागितलं? जे असल्यानंतर थोडा माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐका आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जे असल्यानंतर जगातल्या सर्व सुखाची इच्छा मनुष्य व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच जे असल्यानंतर सर्व इच्छा जरी आपल्या अपूर्ण राहिल्यात तरी त्याचा काही फरक पडत नाही. आणि जे नसल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण राहिल्या, सर्व सुखाची प्राप्त झाली तरी आपण अपूर्णच आहेत. म्हणजेच काय, तुकोबारायांनी ते मागितलं. काय मागितलं? ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये शरीरम स्वरूपम यथावा कलंत्रम यशश्चारुचित्रम धनम्य ऋतुल्यम पण गुरुरमरी पद्मे मनश्चैन लग्नम. संतांच्या संगतीमध्ये मन नाही, गुरुच्या संगतीमध्ये मन नाही. तत किम तत किम तत किम तत किम. तुकोबारायांनी मागितलं काय? जगाच्या मालकाला सांगावं, देवा आता ज्याच्याकडे सर्व आहे, सर्व असून सुद्धा फक्त ही एक गोष्ट नाही तरी त्याची व्हॅल्यू किंमत शून्य आहे, 0 आहे. आणि ज्याच्याकडे सर्व गोष्टी नाही, फक्त हे आहे, तरी तो सर्वात श्रीमंत आहे. नेमकं महाराज तुम्हाला म्हणायचं काय? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, देवा मला संत संगती पाहिजे, संत संगती पाहिजे. देवाचे 7 गेले, 5च राहिले. देव म्हणतो, तुकोबाराय मागून मागून काय मागतात? संत संगती मागतात. आणि ही संत संगती मागत असताना तुकोबारायांनी सांगावं, देवा संतांची संगती का पाहिजे? त्यावेळेस श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, देवा अहो फक्त त्यांची संगती नाही, हे जीवन सुद्धा त्यांच्या संगतीत पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुका हरी तुका मने जीने तुका मने जीने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. जगाच्या मालकाने मान डोलवली, देवा किती काळ संत संगती पाहिजे? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देवा आम्हाला सांगा, वाल्मिक ऋषींना नारद मुनींची संगत किती काळ घडली? 1 वर्ष? नाही नाही नाही. 6 महिने? अजिबात नाही. 1 महिना? बोला हो, 1 महिना? अजिबात नाही. 15 वाडा? अजिबात नाही. 1 आठवडा?
अजिबातच नाही. बरं एक दिवस गुरुजी, एक दिवसही नाही. हा म्हणजे 12 घंटे 12 तास सुद्धा नाही. एक तास सुद्धा नाही. 1 तासही नाही. बरं अर्धा तास, बरं अर्धा तास नाही. 5 मिनटं उरले ते 5 मिनटं, ते 5 मिनटंही नाही. मग नेमकं किती काळ घडली? 1 मिनिट. 1 मिनिट जास्त झाला. अर्ध क्षण, अर्ध क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्ध क्षण नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अर्ध क्षण तर खूप झालं हो. 1 निमिष म्हणजे डोळ्याची पापणी मिटली. आता सर्वांचीच पापणी मिटली आहे, म्हणजे सर्व झोपले. याला निमिष म्हणता येणार नाही. डोळ्याची पापणी मिटेपर्यंत जशी उघडते त्याला म्हणावं 1 निमिष. अहो अर्ध क्षण घडता संतांची संगती, त्याने होय चित्ती महत पापा. अहो अर्ध क्षणापेक्षा कमी 1 निमिष सुद्धा संतांच्या संगतीमध्ये एखादा जीव गेला तरी त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. का सांगतो आहे का? मग तुकोबारायांचे शब्द ऐकल्यानंतर देवाने सांगावं, देवा तुकोबाराया बस अर्ध क्षण खूप झालं, 1 निमिष खूप झालं. त्यावेळेस जगाच्या मालकाला तुकोबारायांनी उत्तर द्यावं, देवा अरे आम्ही देहूवरून मार्गक्रमण करत असताना आम्ही काय आमचं डोकं तिकडंच ठेवून आलं असं वाटतं का? नाही नाही नाही, आमचं डोकं सोबत आहे. आम्हाला फक्त 1 मिनिट नाही, अर्ध सेकंड नाही, 1 निमिष नाही, आम्हाला संत संगतीची अपेक्षा आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. आणि ती अपेक्षा तुकोबारा व्यक्त करतात. किती काळ पाहिजे, किती काळ पाहिजे? तुकाराम महाराज बोलतात ना, काय नवो अंग संग तुटी, हरिजनासी भेटी नवो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. नेमकं तुकोबाराया तुम्हाला कुठल्या संगतीची अपेक्षा आहे? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठोबा रखुमाई